वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 9 Current Electricity Part 4. नेक्स्ट वन इज यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. आता आपण पोटेन्शियोमीटरचा यूज पाहायचा आहे. ऑलरेडी आपण पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल जे येतं तो पाहिलेला आहे. लेंथ इन्क्रीज झाल्यानंतर पोटेन्शियल वाढतं, व्होल्टेज वाढतं. फर्स्ट यूज आहे टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल्स. तर दोन सेलचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे ईएमएफ आपण इथं कम्पेअर करायसाठी हा पोटेन्शियोमीटर वापरायचा आहे. त्यामध्ये पहिली मेथड आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग एनिमेशन ऑफ दिस पोटेन्शियोमीटर. अँड हिअर this is A to B and this is common potentiometer, and to use this potentiometer this is the additional circuit is connected. हे additional circuit आहे इथं. A potentiometer circuit is set up by connecting a battery of EMF E with a key K and a rheostat such that point capital A is higher potential than point B. तर इथं पोटेन्शियोमीटर जे आहे ही पोटेन्शियोमीटर सर्किट आहे. ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. याला बाहेरून एक्सटर्नल एक बॅटरी कनेक्ट केलेला आहे. हा पोटेन्शियोमीटर आहे. हे इकडे हे ॲडिशनल सर्किट आहे. ह्यामध्ये पोटेन्शियोमीटरला आपण ईएमएफची एक सेल कनेक्ट केलेली आहे. आणखीन के ही की आहे. रिओस्टॅट आहे. ए पॉईंटला जोडलेला आहे. इथं ही बॅटरी पॉझिटिव्ह आणि बी पॉईंटला हा आपण इकडं रिओस्टॅट जोडलेला आहे. ए हा हायर पोटेन्शियल आहे. बी ही लोअर पोटेन्शियल आहे. The cells whose EMF are to be compared are connected with their positive terminals at point A and negative terminals to the extreme terminal of two-way key K1 K2. आता आपल्याला ज्या दोन सेलचा EMF कम्पेअर करायचा आहे त्या दोन सेल आपण इथं या A पॉईंटला कनेक्ट केल्या. त्यांचं पॉझिटिव्ह टर्मिनल्स. पहिली सेल E1 EMF आहे. E2 EMF सेकंड सेलचा आहे. ह्या दोन्ही सेलचं पॉझिटिव्ह आपण A पॉईंटला कनेक्ट केलं आहे. आणखीन निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दोन्ही सेलचं आपण K1 आणि K2 कीला कनेक्ट केलं आहे ह्याच्यामध्ये. आणि पुढं हा K1 K2च्या दोन्ही की आपण गॅल्व्हनोमीटर थ्रू आपण जॉकीला कनेक्ट केला आहे. हे इथं हे दोन सेल आणि हे जॉकीचं इकडचं हे ॲडिशनल सर्किट आहे. इकडचा हा पोटेन्शियोमीटर आहे, कॉमन पोटेन्शियोमीटर. ह्याच्यामध्ये हे आपण इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे सेम. हे पोटेन्शियोमीटर इथं आहे. बॅटरीला कनेक्ट केलं आहे. ए टर्मिनल बॅटरी पॉझिटिव्हला, ह्याचा निगेटिव्ह कीला जोडलेला आहे. की टू रिओस्टॅट जोडलेला आहे इथं दाखवल्याप्रमाणे ह्यामध्ये. आणि रिओस्टॅट टू बी टर्मिनल जोडलं आहे. आणखीन ए पासून ह्या दोन सेल्स आहेत E1 आणि E2 ज्यांचा EMF आहे. अशा दोन सेल्स आहेत. ह्या दोन सेलचे पुढचे दोन टर्मिनल्स हे कीला जोडले आहेत K1 K2. आणखीन तिथून K1 K2 पण पुढं हा गॅल्व्हनोमीटर जे आहे हा गॅल्व्हनोमीटर थ्रू जॉकीला ही वायर कनेक्ट केलेलं आहे. हे असं याचं कनेक्शन आहे. Now here key K is closed and then key K1 is closed and key K2 is open. आता सुरुवातीला आपण इथं K ही की क्लोज केली. आणखीन K1 ही की क्लोज केली. K2 ओपन ठेवली. तर K की क्लोज केल्यानंतर हा पोटेन्शियोमीटर स्टार्ट होतो. आणखीन ही K1 इतकीच की क्लोज केल्यामुळे फक्त ही पहिली सेल जी आहे पहिली सेल अशी फक्त या सर्किटमध्ये येते. दुसरी सेल ही ओपन असते or connected. The null point is obtained by touching the jockey at L1 various points on potentiometer wire AB. Therefore E1 equal to KL1. आता आपण हे जॉकी जे आहे ही जॉकी आपण इथं ए पॉईंट पासून आपण इथून टच करत गेलो, स्लाइडिंग करत गेलो. जोपर्यंत गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत आपण स्लाइडिंग करत करत आपण इथं बी पर्यंत जायचं आहे. पण समजा आपण ए पासून इथं आल्यानंतर जॉकी इथं झिरो डिफ्लेक्शन दाखवले समजा या गॅल्व्हनोमीटरनं. जिथं झिरो डिफ्लेक्शन दाखवतं तिथं ही स्लाइडिंग किंवा टॅपिंग जे आहे जॉकी एक तर आपण अशी टॅप करत जायचं किंवा स्लाइडिंग करत जायचं. जिथं झिरो डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर दाखवतो त्या ठिकाणी स्लाइडिंग थांबवायचं आहे. स्लाइडिंग थांबवल्यानंतर इथं जे ए पासून हा पी पॉईंट आहे हा सी पॉईंट हे एसीचं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल आणखी हा गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. त्याचं मिनिंग काय तर ए पॉईंट आणि समजा हा आपण
तर सी पॉईंट याला कन्सिडर केलं तर हे दोन्हीचं पोटेन्शियल समान झालं असतं. दोन्हीचं पोटेन्शियल समान म्हणजे ए पासून ह्या जे पॉईंट पण आपल्याला जायला जे मार्ग आहेत, 2 मार्ग आहेत. ए पासून जे पण आपण डायरेक्ट पण असं येऊ शकतो किंवा इकडून ए पासून इकडे बॅटरी थ्रू गॅल्व्हनोमीटरकडे जे इकडे येऊ शकतो. त्यामुळं गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवल्याचं मिनिंग काय, ह्या जेचं आणखीन एचं पोटेन्शियल सेम आहे म्हणून आपण हे दोन्ही पोटेन्शियल आपण इक्वेट केली. इकडचं पोटेन्शियल जे आहे हे E1 आहे सेलचं पोटेन्शियल, आणि हे इकडचं पोटेन्शियल जे आहे ए जे वायरचं हे K × L1 आहे. दोन्ही पोटेन्शियल आपण इक्वेट केली. नाउ key K1 is kept open and K2 is closed and the null point is obtained at L2, therefore E2 equal to KL2. आता आपण सेकंड केसमध्ये K1 की ओपन ठेवायचे, K2 क्लोज करायचे, त्यावेळी K ही ऑनच आहे म्हणजे सेकंड केसमध्ये K आणि K2 ऑन ठेवायची, फर्स्ट केसमध्ये K आणि K1 ऑन ठेवायची. आता आपण सेकंड केसमध्ये K आणि K2 ऑन ठेवली तर ही K1 ओपन असल्यामुळे पहिली सेल सर्किटमध्ये येत नाही, फक्त सेकंड सेल तेवढी येते सर्किटमध्ये. त्यामुळे परत आपण इथून ए पॉईंट पासून स्लाइडिंग केलं, जिथंपर्यंत गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो तिथंपर्यंत आपण स्लाइडिंग केलं. गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवलं की स्लाइडिंग स्टॉप करायचं आणि ए पासून सी पर्यंतची जी लेंथ आहे आपण त्याला L2 मानलं समजा. तर ह्या ठिकाणी इकडचं पोटेन्शियल जे आहे या ए टू जे वायरचं आणखीन इकडून ह्या सेकंड सेलचं इकडचं पोटेन्शियल सेम असतं म्हणून आपण हे इक्वेट केलं. इकडचं पोटेन्शियल E2 सेलचं आहे, इकडचं पोटेन्शियल K × L2 आहे, हे इक्वेट केलं. फ्रॉम द अबाउट टू इक्वेशन्स वी गेट, आता ही दोन जी इक्वेशन मिळाल्यात E1 = KL1 आणखीन E2 = KL2, या दोन इक्वेशनवरून आपण दोन्ही इक्वेशन डिवाइड केली, लेफ्ट हँड साईड डिवाइड बाय लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड डिवाइड बाय राईट हँड साईड, तर आपल्याला तर K कॅन्सल झालं. K कॅन्सल झाल्यानंतर E1/E2 = L1/L2. तर आपण E1/E2 हा रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय मेजरिंग दिस L1 आणि L2. L1 आणि L2 आपण इथं मेजर करू शकतो. पहिल्यांदा फक्त K1 की क्लोज करून जी आपण लेंथ घेतली ती L1 असते, K2 की क्लोज करून जी लेंथ घेतली आपण ती L2 असते. इथं आपण स्केल असते, स्केलच्या सहाय्याने L1 आणि L2 मेजर करू शकतो आणि L1 आणि L2 मेजर केले आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला इथं E1/E2 हा जे रेशो आहे, दोन सेलचा EMF जे आहे हा सेलचा EMF आपण इथं कम्पेअर करू शकतो. नेक्स्ट मेथड सेकंड, सम अँड डिफरन्स मेथड. आपण आता पोटेन्शियोमीटरचा यूज पाहतोय, त्यामध्ये सेकंड मेथड आहे. सेकंड मेथड सम अँड डिफरन्स मेथड. यामध्ये आपण दोन्ही सेल एका वेळी यूज करायचे आहेत. ही डायग्राम आहे, याचा करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. याच्यामध्ये सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्किट कनेक्ट केलेलं आहे. यामध्ये AB ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, याला आपण सेल EMF E आणखीन K आणि रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे, हा पोटेन्शियोमीटर आहे. आणि सेलचं EMF कम्पेअर करण्यासाठी हे ॲडिशनल सर्किट आहे. इकडचं हा इकडचा पोटेन्शियोमीटर हा कॉमनच आहे. हा बघा इतका जे एरिया हा पोटेन्शियोमीटर आहे, हा पोटेन्शियोमीटर कॉमन आहे आणि याचं यूज ज्याच्यासाठी आपण करतोय त्यासाठी हे ॲडिशनल सर्किट आहे. ह्या दोन सेलचं आपण आणखीन ह्या दोन सेलचं पुढचं टर्मिनल आपण गॅल्व्हनोमीटरला जोडून आहे, गॅल्व्हनोमीटर जॉकीला जोडलेला आहे. आता ह्या दोन सेल जे आहेत, ह्या दोन सेल जोडायचे मेथड इथे दाखवलेले आहेत. एक तर आपण पहिल्या सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलं आणि पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आपण ओपन ठेवल्यानंतर हे जी मेथड आहे त्याला सम मेथड म्हणायचं. या सम मेथडमध्ये व्होल्टेज ॲड होतं म्हणजेच E1 + E2 होतं. सेकंड मेथड जे आहे, सेकंड मेथडमध्ये पहिल्या सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला किंवा पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडल्यानंतर हे दोन्ही टर्मिनल जे ओपन होतात, ही जी मेथड आहे याला डिफरन्स मेथड म्हणायचं. ह्या डिफरन्स मेथडमध्ये EMF जे व्होल्टेज डिफरन्स होतो, E1 - E2 होतो. तर आपण फर्स्ट सम मेथडमध्ये कनेक्ट करायचं आहे. व्हेन कीज K1 and K2 are closed, the cells E1 and E2 are in sum mode. The null point is obtained using jockey. आता आपण फर्स्ट सम मेथड जोडली. सम मेथडमध्ये ह्या K1 आणि K3 जोडलेलं आहे, म्हणजे हे K1 आपण हे K2 ला जोडायचं असतं, K3 K4 ला जोडलं तर बघा ह्याचं हे निगेटिव्ह जे आहे, ह्याचं निगेटिव्ह हे 1 2 ला जोडल्यामुळे इथं असं वायर आहे, ह्याच्या हे पॉझिटिव्ह जातं आणि ह्याचं जे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह इकडं पुढं गॅल्व्हनोमीटर गेलं आहे, त्यामुळे हे सम मेथड होते. सम मेथडमध्ये जोडून आपण इथून ए पॉईंटपासून आपण टॅपिंग किंवा स्लाइडिंग केलं. टॅपिंग किंवा स्लाइडिंग जिथंपर्यंत केलं की गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेपर्यंत. समजा इथं आल्यानंतर झिरो डिफ्लेक्शन दाखवलं गॅल्व्हनोमीटरनं तर इथं आपण टॅपिंग किंवा स्लाइडिंग स्टॉप करायचं. आणखीन ए पासून ह्या नल पॉईंट जे आहे नल पॉईंटपर्यंतची लेंथ आपण ती L1 घेतली. इथं यावं लेट L1 विथ द लेंथ ऑफ द वायर बिटवीन द नल पॉईंट अँड द पॉईंट ए पॉईंटपासून नल पॉईंटपर्यंतची लेंथ L1 घेतली. गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवते, याचं मिनिंग काय तर ए पासून ह्या नल पॉईंटचं
नल पॉईंट पर्यंत हे पोटेन्शियल जे आहे वायरचं ते पोटेन्शियल आणखी इकडच्या दोन सेलचं पोटेन्शियल जे आहे ते समान झालेलं आहे, म्हणून गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवलेलं आहे. हे दोन नल पॉईंट आणि हा ए पॉईंट जे आहे इक्वी पोटेन्शियल आहेत, समान पोटेन्शियल आहे. समान पोटेन्शियल असल्यामुळे इकडून करंट या साईडनं फ्लो होत नाही. इथं दोन ह्याला मार्ग आहेत, ह्या वायरचा एक मार्ग आणि इकडचा मार्ग, हे दोन्हीचं व्होल्टेज आपण इक्वेट केलं. दोन्हीचं व्होल्टेज इक्वेट केल्यानंतर असं होईल, इकडचं जे सेलचं व्होल्टेज दोन्ही सेल सममध्ये आहेत म्हणून आपण E1 + E2, इकडची लेंथ L1 आहे आणि कॉन्स्टंट घेतल्यानंतर KL1 हे इकडचं पोटेन्शियल आहे. दोन्ही पोटेन्शियल इक्वेट केली. हे सेम इथं यामध्ये पण दाखवलेलं आहे ॲनिमेशनमध्ये पण. हा गॅल्व्हनोमीटर आहे, गॅल्व्हनोमीटर जॉकीला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर ही रिव्हर्सिंग की आहे, तर 4 वे की 1 2 3 4 वे की हा पोटेन्शियोमीटर आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियोमीटर जोडलेलं आहे. त्यानंतर बॅटरीचं निगेटिव्ह आहे, थ्रू रिव्हर्सस्टॅट आपण की इकडं निगेटिव्हला जोडलेलं आहे. आणखी पोटेन्शियोमीटर दुसरं टर्मिनल जे आहे हे आपण दोन्ही सेलला जोडलं. इकडं पहिली सेल आणि दुसरी सेल जे आहे डॅनियल सेल, लॅक्लान सेल आहे त्या E1 E2 त्या दोन सेलला जोडले आणि दोन सेलचं पुढचं जे आहे हे टर्मिनल आपण या दोन सेलचे पुढचे टर्मिनल जे आहेत हे या 4 वे कीला जोडले आहेत आणि 4 वे की पासून पुढं हे गॅल्व्हनोमीटरला वायर जोडले आहे. गॅल्व्हनोमीटरची वायर ही जॉकीला जोडलेली आहे. हे असं ह्याचं कनेक्शन आहे. Now here the key K1 and K3 are kept open and keys K2 and K4 are closed. In this case the two cells are in the difference mode. Again the null point is obtained at L2. आता इथं आपण K1 आणि K3 च्या ऐवजी K2 K4 क्लोज करायचे. इथं K2 आणि K4 जे आहे इथं K2 आणि K4 क्लोज करायचं आहे. आणखीन परत हे A पासून स्लाइडिंग करायचं आहे. बघा इथं आपण हे 1 जे आहे हे आपण जर 4 ला कनेक्ट केलं आणि 2 जे 3 ला कनेक्ट केलं तर हे मायनस टर्मिनल बॅटरीचं 1 to 4 असे गेल्यानंतर इकडं मायनसला येतं आणि प्लस टर्मिनल पुढे जातं. त्यामुळे हे डिफरन्स मेथड आहे. असं कनेक्ट करून परत आपण हे जॉकी जे आहे ए पासून टॅपिंग करत जायचं गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेपर्यंत, नल पॉईंट मिळेपर्यंत. जे गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवल्यानंतर हे नल पॉईंट असतो, बॅलन्सिंग पॉईंट असतो. त्यावेळी ए पासून ह्या नल पॉईंटचं पोटेन्शियल आणि इकडे हे ए पासून ह्या इकडं परत नल पॉईंटपर्यंतचं पण ह्या बॅटरीकडचं पोटेन्शियल समान असतं. म्हणून आपण दोन्ही पोटेन्शियल इक्वेट केली. इकडचं बॅटरीचं पोटेन्शियल जे आहे हे दोन्ही सेल डिफरन्स मोडमध्ये आहेत म्हणून आपण ते E1 - E2 घेतलं. इकडचं ए पासून ह्या नल पॉईंटपर्यंतचं पोटेन्शियल जे आहे हे लेंथ L2 आहे, ती लेंथ L2 × कॉन्स्टंट K. आता फ्रॉम द अबाव टू इक्वेशन्स, आता वरची दोन जे इक्वेशन्स आहेत, पहिलं इक्वेशन आपण E1 + E2 = KL1 आणि ही E1 - E2 = KL2 ही दोन्ही इक्वेशन आपण जर डिवाइड केली, लेफ्ट हँड साइड बाय लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड बाय राईट हँड साइड, त्याच्यामध्ये आपण बाय कंपॅरिझन अँड डिव्हायड मेथड वी गेट. आता कंपॅरिझन अँड डिव्हायड आपण इथं मेथड यूज केली. तर कंपॅरिझन अँड डिव्हायड म्हणजे काय, तर न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. असं केल्यानंतर इथं हा न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर इक्वल टू न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. ह्यामध्ये इथं कॅन्सल होईल, आणखीन E2 इथं कॅन्सल होतं, आणखीन इकडं E1 कॅन्सल झाल्यानंतर E1/E2 = L1 + L2 अपॉन L1 - L2. ह्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण पहिले जे आहेत K1 K3 क्लोज करून जी आपण लेंथ घेतली L1 ती आपण इथं मेजर करू शकतो. नंतर K2 K4 आपण क्लोज करून जी सेकंड लेंथ घेतली ते आपण L2 मेजर करू शकतो. इथं स्केल असते. ह्या दोन्ही लेंथ माहिती झाल्यानंतर L1/L2 ह्या व्हॅल्यू पुट करून आपण E1/E2 जे हा रेशो इथं कम्पेअर करू शकतो. नेक्स्ट वन इज टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r ऑफ अ सेल. आता आपण इथं सेलचा इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी आपण इथं पोटेन्शियोमीटर इथं वापरणार आहे. ऑलरेडी आपण दोन सेलचा EMF कम्पेअर करण्यासाठी त्यामध्ये इंडिव्हिज्युअल सेल मेथड आणि सेपरेट सेल मेथड, आणखीन सम अँड डिफरन्स मेथड ह्या दोन मेथडनं आपण E1/E2 हा सेलचा EMF कम्पेअर करायचं पाहिलं युजिंग पोटेन्शियोमीटर. आता सेकंड यूज जे आहे इंटरनल रेजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी हा पोटेन्शियोमीटर यूज करायचा आहे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे ऑपोजिशन ऑफर्ड बाय द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू फ्लो द करंट आउट ऑफ दिस बॅटरी और सेल. सेलमधून करंट बाहेर येण्यासाठी जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं ज्या करंटला अपोजिशन असतं, विरोध जे असतो इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा, तो आतला इंटरनल विरोध म्हणजे त्याला आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल असं म्हणतो. नाव हिअर कन्सिडर दिस डायग्राम अँड हिअर दिस कॉमन पोटेन्शियोमीटर. हा सर्व ठिकाणी आपण पोटेन्शियोमीटर कॉमन वापरतोय. फक्त आपण कशासाठी हा यूज करा वापरतो ते इकडं ॲडिशनल सर्किट आहे इकडं या साईडला. तर याच्यामध्ये पोटेन्शियोमीटर वायर AB connected in series with a cell of EMF E, the key K1 and rheostat as shown in figure.
तर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा पोटेन्शियोमीटर वायर जे AB ही AB वायर EMF E असणाऱ्या बॅटरीला जर जोडले आहे थ्रू की K1 आणखी रिओस्टॅट याला जोडले हे पोटेन्शियोमीटर आहे. A cell of EMF E1 whose internal resistance R1 is to be determined is connected to the potentiometer wire through a galvanometer G and jockey J. तर ज्या सेलचा आपल्याला पोटेन्शियोमीटर मेजर करायचा आहे ती सेल जे आहे A पॉईंट पासून जोडलेलं आहे. इथं A पॉईंट हे त्या सेलच्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह जोडलेलं आहे सेलच्या, आणखी त्याचं निगेटिव्ह जे आहे हे आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलं आहे आणि ते जॉकीला जोडलं आहे. हा इंटर रेजिस्टन्स स्मॉल आर हा आतमध्ये असतो, पण आपण कन्व्हिनियन्ससाठी तो बाहेर दाखवलेला आहे इथं. आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा कॅपिटल G आहे आणि तो जॅकला जोडलेला आहे. A resistance box capital R is connected across the cell E1 through the key K2. तर ह्या K2 की थ्रू हा रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स बॉक्स ह्याच्या अक्रॉस जोडला आहे सेलच्या, ह्या सेलच्या अक्रॉसला हा रेजिस्टन्स बॉक्स जोडला आहे. हा कॅपिटल R रेजिस्टन्स बॉक्स थ्रू की K2 जोडलेला आहे. हे आपण आता इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे. इथं ह्याचं ॲनिमेशन आहे पहा. त्याच्यामध्ये फर्स्ट बॅटरी जी पॉझिटिव्ह आहे ही बॅटरी पॉझिटिव्ह आहे, ही बॅटरी पॉझिटिव्ह एला जोडलेला आहे. इथं बघा एला जोडलं आहे बॅटरी पॉझिटिव्ह. बॅटरी निगेटिव्ह कीला जोडलं आहे. Q2 हा आपण रिओस्टॅट आणि रिओस्टॅट टू बी टर्मिनल जोडलेला आहे. आणखीन नेक्स्ट इथून ए पासून आपण बॅटरीला जोडलेला आहे, परत इथं सेल ए पासून सेलला जोडलं आहे. सेल टू की आणखीन हा रेजिस्टन्स बॉक्स टू इकडे गॅल्व्हनोमीटर आणि गॅल्व्हनोमीटर दुसरी वायर ही जॉकीला जोडले आहे. ही गॅल्व्हनोमीटरची वायर जॉकीला जोडली आहे आपण. आणि इथं जॉकी इथं स्लायडिंग करतो की ऑन करून आपण जॉकी स्लायडिंग करून आपण इथं रिडिंग घ्यायची आहे तशी त्यामध्ये. Now the key K1 is closed and K2 is open. The null point is obtained at L1. आता इथं K1 आहे, K1 क्लोज आहे. ही K1 क्लोज करायची, K2 ओपन ठेवायचे. K2 ओपन ठेवल्यामुळे हा रेजिस्टन्स ह्या सर्किटमध्ये येत नाही, फक्त ही सेल तेवढी सर्किटमध्ये येते. आणखीन ए पॉईंट पासून आपण ही जॉकी टॅपिंग करत जायचं आहे, स्लायडिंग करत जायचं आहे. झिरो डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शन येईपर्यंत. समजा आपण इथं आल्यानंतर नल डिफ्लेक्शन झालेलं आहे. नल डिफ्लेक्शन झाल्याचं मिनिंग काय, दोन्हीकडचं पोटेन्शियल सेम झालेलं आहे. ए पासून ह्या नल पॉईंटचं पोटेन्शियल आणखीन ए पासून ह्या बॅटरी साईडचं पोटेन्शियल सेम आहे. दोन्ही पोटेन्शियल आपण इक्वेट केली तर बॅटरीचं सेलचं पोटेन्शियल E1 आहे. आणखीन लेंथ L1 असल्यामुळे इकडचं पोटेन्शियल जे आहे KL1 आहे. आता नाउ बोथ द कीज K1 and K2 आर क्लोज्ड. Resistance capital R is selected from the resistance box and null point is obtained at L2, then V equal to KL2. आता इथं K2 K1 दोन्ही की क्लोज केल्यानंतर हा रेजिस्टन्स ह्या सर्किटमध्ये येतो. त्यामुळं आता परत हा K1 K2 क्लोज करून ए पासून परत टॅपिंग किंवा स्लायडिंग करायचं आहे. परत डिफ्लेक्शन झिरो दाखवेपर्यंत. समजा आपण इथं आल्यानंतर झिरो डिफ्लेक्शन दाखवलं असं समजलं तर ही जी ए पासून ह्या नल पॉईंट पर्यंतची लेंथ ही L2 घेतली. मग इकडचं पोटेन्शियल आणि या साईडचं पोटेन्शियल, या साईडचं म्हणजे सेलचं, आता सेलचं पोटेन्शियल थोडं ह्या व्होल्टेज रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होतं ते समजा V आहे. तर इकडचं पोटेन्शियल आपण V मानलं. हे इकडच्या पोटेन्शियल इतकं म्हणजे ह्या ए टू नल पॉईंट इतकं पोटेन्शियल आपण इक्वेट केलं. V इक्वल टू KL2 आलं. तर ही दोन्ही इक्वेशन डिवाइड केली आपण. ही E1 इक्वल टू KL1 आणखीन V इक्वल टू KL2. ह्यामध्ये K कॅन्सल झालं. E1 बाय V इक्वल टू L1 बाय L2. आणखीन कन्सिडर द लूप PQSTP युझिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता PQSTP हे जे लूप आहे ह्यामध्ये आपण किर्चॉफ्सचा व्होल्टेज लॉ यूज केल्यानंतर इथं E1 आहे हे, आणखीन हा करंट जे आहे हा आपण इथं R इंटू I, आणखीन हा रेजिस्टन्स I इंटू R, ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप प्लस ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप इक्वल टू ह्या EMFचं हे सेलचं EMF आहे. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप आणखीन इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप दोन्ही व्होल्टेज हे सेलचं EMF आहे. E1 इक्वल टू R प्लस I इंटू R. आणखीन टोटल व्होल्टेज आहे V इक्वल टू अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इक्वल टू I इंटू R. दोन्ही इक्वेशन डिवाइड केली. दोन्ही इक्वेशन डिवाइड केल्यानंतर E1 बाय V इक्वल टू ह्याची लेफ्ट हँड साईड डिवाइड बाय लेफ्ट हँड साईड, याची राईट हँड साईड डिवाइड बाय राईट हँड साईड, I R plus IR divided by IR. Now here I take common and I gets cancelled, and here R plus R divided by R. ह्याची लेफ्ट हँड साईड E1 बाय Vच आहे. आणखी इथं पण E1 बाय V ची लेफ्ट हँड साईड जे आहे लेफ्ट हँड साईड सेम आहेत. राईट हँड साईड इक्वेट केला L1 बाय L2 इक्वल टू ह्याची राईट हँड साईड आहे कॅपिटल R प्लस स्मॉल r डिवाइड बाय कॅपिटल R, कारण I कॅन्सल झालं इथं.
हे असं इक्वेशन आलं. ह्यामध्ये टर्म्स रिअरेंज केल्यानंतर स्मॉल आर एका साईडला ठेवलं आणि हे बाकीचे टर्म्स इकडे घेतल्यानंतर स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1/L2 - 1. स्मॉल आर हा इंटरनल रेजिस्टन्स सेलचा आहे. कॅपिटल आर हा पण रेजिस्टन्स बॉक्समध्ये काढलेला रेजिस्टन्स हा नोन असतो. L1 L2 ह्या दोन लेंथ आहेत. फर्स्ट ओनली K1 क्लोज करून आपण जी बॅलन्सिंग लेंथ घेतल्या ए पॉईंट पासून ह्या जॉकीपर्यंतची नल पॉईंट पर्यंतची ती L1 आहे. दोन्ही की क्लोज करून परत आपण सेकंड जे स्लायडिंग किंवा जॉकिंग नल पॉईंट पर्यंत स्लायडिंग केलेलं आहे, टॅपिंग केलेलं आहे, ती लेंथ L2 आहे. हे व्हॅल्यू पुट करून आपण स्मॉल आर जे हा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल वी कॅन कॅल्क्युलेट युजिंग दीज टर्म्स. नेक्स्ट वन इज ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटरचं ऍप्लिकेशन्स आहे. त्या पोटेन्शियोमीटर ऍप्लिकेशनमध्ये आपण व्होल्टेज डिवायडर म्हणजे दिलेलं व्होल्टेज आहे डिवाइड करणे, दोन भाग करणे, याच्यासाठी आपण हे वापरायचं आहे पोटेन्शियोमीटर. तर यामध्ये ही पोटेन्शियोमीटर AB ही वायर आहे. तर यामध्ये पहा, कन्सिडर पोटेन्शियल V इज सेटअप बिटवीन पॉईंट A and B ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. आता ही AB जी पोटेन्शियोमीटर वायर आहे, ह्या AB ह्या पोटेन्शियोमीटर वायरला हे आपण सेल कनेक्ट केलं, त्याचा EMF E आहे आणि याला रेजिस्टन्स आहे R, एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडलेला आहे. तर one end of the device is connected to positive point A and the other end is connected to slider that can move along the wire AB. आता हे डिवाइस आहे, ह्या डिवाइसचा एक पॉईंट आपण A ला जोडलेला आहे, दुसरा अदर एंड जे आपण स्लायडर म्हणजे आपण ह्या वायरवरून आपण हे स्लाइडिंग करू शकतो, हे स्लायडर आहे. The voltage V divides in proportion of length L1 and L2. आता आपण स्लायडर जे आहे, हा स्लायडर आपण इकडे इकडे जसं स्लाइड करू तसं हे जे पोटेन्शियल आहे E, हे पोटेन्शियल आपण A पासून P पर्यंत वेगळं आणि P पासून B पर्यंत हे दोन्हीकडे डिवाइड होतं आणि A पासून P पर्यंत जे इथं ह्या डिवाइसच्या अक्रॉस इथं व्होल्टेज येतं, हे V1 dV/dL इंटू L1 हे पोटेन्शियल आहे आणि AB ही वायरची लेंथ L आहे आणि V2 जे आहे इथं dV/dL दॅट इज L मायनस इंटू L -1 हे असं येतं. हे व्होल्टेज हे V जे आहे हे V इथं डिवाइड झालं आहे, इथं थोडं व्होल्टेज जे ड्रॉप झालं आहे आपण याला V1 म्हणू, इकडे जे थोडं व्होल्टेज ड्रॉप झालं याला आपण V2 म्हणू. V1 + V2 केल्यानंतर V येतं, म्हणजे V व्होल्टेज आहे, V व्होल्टेज दोन्हीकडे डिवाइड झालेलं आहे. म्हणजे आपण व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी हा पोटेन्शियोमीटर आपण वापरू शकतो. नेक्स्ट सेकंड जे यूज आहे पोटेन्शियोमीटरचा तो एडिओ कंट्रोल. एडिओ कंट्रोलमध्ये सुद्धा आपण हा पोटेन्शियोमीटर वापरतो. त्यामध्ये पहा, स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर आर यूज्ड इन लो पॉवर एडिओ सिस्टीम ॲज एडिओ कंट्रोल डिव्हाइसेस. एडिओचे हे कंट्रोल डिव्हाइसेसमध्ये पोटेन्शियोमीटर असतो. तो पोटेन्शियोमीटर वापरून आपण एडिओचं कंट्रोल करू शकतो डिव्हाइसमध्ये. बोथ स्लाइडिंग त्याला आपण फेडर म्हणतो आणि रोटेटरी पोटेन्शियोमीटर नॉब्स आर रेग्युलरली युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी ॲटेन्युएशन. हे फ्रिक्वेन्सी ॲटेन्युएशनमध्ये सुद्धा हे वापरतात. थर्ड यूज आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. तर हा सेन्सर म्हणून आपण वापरू शकतो. कसा पहा, अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मुव्हिंग पार्ट कॉजेस चेंज इन पोटेन्शियल विच इज फर्दर एम्प्लिफाईड युजिंग एम्प्लिफायर सर्किट. The potential difference is calibrated in terms of displacement of moving part. तर आपण ज्यावेळी स्लाइडिंग करतो तर थोडंसं पोटेन्शियल चेंज होतं. हे पोटेन्शियल आपण जर ॲम्प्लिफाय केलं तर हे ॲम्प्लिफाय केलेलं पोटेन्शियल जे आहे हे ॲम्प्लिफायचं पोटेन्शियल, तर पोटेन्शियल डिफरन्स हा कॅलिब्रेट करतात आणि हे मुव्हिंग पार्ट जे डिस्प्लेसमेंट ह्यासाठी हे वापरून आपण पोटेन्शियोमीटर हा आपण सेन्सर म्हणून वापरू शकतो. नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. तर व्होल्टमीटरपेक्षा पोटेन्शियोमीटरचे काय ॲडव्हान्टेज आहेत ते पाहायचे. त्यामध्ये मेरिट्स, पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. तर व्होल्टमीटरपेक्षा पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी फार जास्त असते. हे मोर सेन्सिटिव्ह आहे व्होल्टमीटरपेक्षा. म्हणजे आपण कमीत कमी व्होल्टेज, स्मॉल व्होल्टेज पण आपण ह्या पोटेन्शियोमीटरने मेजर करू शकतो. A potentiometer can be used to measure a potential difference as well as EMF of cell. A voltmeter cannot be used to measure EMF of cell. तर पोटेन्शियोमीटर जे आपण सेलचा EMF आणखीन पोटेन्शियल मेजर करण्यासाठी वापरू शकतो, पण व्होल्टमीटर जे फक्त आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे पोटेन्शियल हा आपण EMF मेजर करण्यासाठी वापरू शकत नाही. पोटेन्शियोमीटर मात्र आपण दोन्हीसाठी म्हणजे EMF साठी आणि व्होल्टेजसाठी दॅट इज पोटेन्शियलसाठी आपण वापरू शकतो. पण व्होल्टमीटर जे फक्त आपण हे व्होल्टेजसाठी वापरू शकतो, पण EMF साठी आपण वापरू शकत नाही हा व्होल्टमीटर. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और EMF इज व्हेरी ॲक्युरेट इन केस ऑफ पोटेन्शियोमीटर इज मच बेटर कम्पेअर्ड टू दॅट ऑफ व्होल्टमीटर. आता व्होल्टमीटरपेक्षा मोर ॲक्युरेट रिडिंग ही पोटेन्शियोमीटरची असतात व्होल्टेजची आणखीन EMFची.
व्होल्टमीटरची इतकी ॲक्युरेट रिडिंग येत नाहीत, पण पोटॅन्शियोमीटरची मात्र ॲक्युरेट रिडिंग, मोर ॲक्युरेट रिडिंग येतात. आता याचे डीमेरिट्स पाहिजे आपण. तर डीमेरिट्समध्ये पोटॅन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल अँड डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटॅन्शियोमीटर, पोटेन्शियल डिफरन्स और EMF इज नॉट पॉसिबल. तर हे वरील जे मेरिट्स आहेत, पण काही जे डीमेरिट्स सुद्धा आहे पोटॅन्शियोमीटरचे, तर हा पोर्टेबल नाही. पोर्टेबल म्हणजे आपण इझिली इकडे तिकडं कॅरी करू शकत नाही. हे इन्स्ट्रुमेंट मोठं असतं, साईज जास्त असते, त्यामुळे आपण इझिली हा ट्रान्सफर करू शकत नाही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. आणखीन याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट रिडिंग मिळत नाहीत. आपल्याला रिडिंग घेऊन लेंथ L1 L2 मेजर करून आपण कॅल्क्युलेशन करून मग आपल्याला रिडिंग्स मिळतात आणि ते पोटॅन्शियल व्होल्टेज किंवा EMF असतं. पण व्होल्टमीटरला असं नसतं. डायरेक्ट आपण व्होल्टमीटर कनेक्ट केला की डायरेक्ट व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतं. पण पोटॅन्शियोमीटरमध्ये मात्र आपण तो प्रोसिजरनं कॅल्क्युलेशन करून आपण ते व्होल्टेज किंवा EMF कॅल्क्युलेट करायला लागतो. आणखीन हे पोर्टेबल नाही, हे जे डीमेरिट्स आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like, and share.